नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीसाठी रजिस्ट्रेशन करत असाल तुम्ही किंवा करायचं असेल, अजून करायला ओपन झालेली लिंक, पण जेव्हा कराल त्या संदर्भातले एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी मी देतोय। इथे बघा, लक्षात घ्या, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त सर्टिफिकेट कुणाला अलाउड करण्यात आलेलं आहे, कोण काढू शकतं, कुणाच्या नावाने काढू शकतं आणि जागा त्या जागेवरती उमेदवार नाही मिळाले तर त्या जागा कन्वर्ट होतात का, या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। सो जे उमेदवार भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आरक्षणामध्ये मोडत असेल किंवा ज्यांना वाटत असेल की मी याच्यात मोडतोय, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर जर तुम्ही त्यात बसत असाल तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही पवित्र पोर्टलला त्यानुसार फॉर्म भरा। कुणाच्या नावाचं सर्टिफिकेट चालतं, उमेदवार न मिळाल्यास काय होतं, फायदा होणार का, निवड कशी आणि कोठे होते, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील। हे सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या, त्यामध्ये पूर्ण माहिती मी काही विशिष्ट गोष्टींची, जसं की कागदपत्रे कोणते लागतात, कोणत्या गोष्टी तुमची निवड होण्यासाठी कारणीभूत आहे, महिलांसाठी काय महत्त्वाचं आहे, तुमची निवड कशी होते, टेटचा 2 टप्पा कसा झाला, डीएड बीएड अपील विद्यार्थ्यांचं काय, सगळ्या माहिती तुम्हाला मी दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही किंवा तुमच्या माहितीत कुणी असेल डीएड बीएडला फर्स्ट इयरला जरी कुणी असेल त्यांना पण कळवा, त्यांना मेसेज द्या की तुमच्यासाठी टीईटीच्या बॅचेस इग्नाइट अकॅडमीच्या चालू झाल्या आहे। गणित विज्ञानासह पहिली पेपर 2ची बॅच आहे, सामाजिक शास्त्रासह पेपर 2ची बॅच आहे, पेपर 1ची पण बॅच अवेलेबल आहे, पेपर 1 आणि पेपर 2 असं एकत्रित बॅच सुद्धा अवेलेबल आहे। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण ह्या सगळ्या बॅचेसवरती 20% ऑफ आहे, याचा नक्की फायदा करून घ्या। ही ऑफ घेण्यासाठी बाप्पा नावाचा कुपन कोड तुम्ही वापरू शकता। चला तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। पहिला मुद्दा आपण घेऊया, प्रकल्पग्रस्त उमेदवार किती टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आणि भूकंपग्रस्त उमेदवारांना। तर बघा, आरक्षण तुम्हाला इथे बघायला मिळेल, हे एमपीएससीचं रेफरन्सला मी पत्रक घेतलंय एमपीएससीचं। आता एमपीएससीला काही वेगळं आरक्षण आणि इतर एक्झामला वेगळं आरक्षण असं काही असतं का, नाही। सो एमपीएससीचं हे पत्रक घेतलं तुमच्या समोर विथ प्रूफ दाखवण्यासाठी। प्रकल्पग्रस्तांना बघा 5% आरक्षण आहे, भूकंपग्रस्तांना 2% आरक्षण, असं एकूण 7% आरक्षण हे प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड मिळून आहे। मग यामध्ये फक्त गट कलाचं आरक्षण आहे आणि शिक्षक भरतीमध्ये शिक्षक हे पद, इवन दो तुमचं विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख हे पद सुद्धा गट क मध्येच येतं। सो इथे तुम्हाला आरक्षण असणार आहे। सामाजिक प्रवर्गाअंतर्गत कप्पीकृत केलेलं हे आरक्षण आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त प्रकल्पग्रस्तांनाच जागा आहे, बाकी कोणाला जागा दिल्या जात नाही। इथे भूकंपग्रस्तच आहे, बाकी कोणाला जागा दिल्या जात नाही, पण ते उमेदवार अवेलेबल नसेल तर काय होतं पुढे मी तुम्हाला सांगतो। ओके, दुसरा मुद्दा आहे, कोणत्या पदांसाठी आरक्षण आहे, तर गट क पदांसाठी फक्त आरक्षण आहे। कुटुंबातील कुणाला मिळतं आरक्षण हे, तर ते बघूया आपण। मग कुटुंबातलं कुणाला मिळतं, तर बघा हेच एमपीएससीचं नोटिफिकेशन आहे। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिताचे आरक्षण बृहन्मुंबई क्षेत्रातील शासकीय कार्यालयाव्यतिरिक्त म्हणजे अशा जागा ज्या बृहन्मुंबईच्या अंतर्गत येतात त्या सोडल्या, बृहन्मुंबईच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा किंवा बृहन्मुंबई अंतर्गत येणाऱ्या शासकीय नोकऱ्या ज्या त्या जर सोडल्या तर त्याच्या व्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालयातील केवळ लिपिक टंकलेखक संवर्गासाठी लागू राहील। आता शिक्षक म्हणून तुम्ही इथे पण लागू असणार आहे, फक्त लिपिक टंकलेखक सोडलं तर। सो याचा अर्थ शिक्षक म्हणून तुम्हाला इथे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन यांना मुंबईमध्ये सुद्धा इथे या सर्टिफिकेटचा फायदा करून घेता येईल। आता अनुशेष म्हणजे काय, जर जागा ते उमेदवार मिळाले नाही तर काय होऊ शकतं ऍक्शन, ते त्यांनी सांगितलंय। संबंधित निवड प्रक्रियेकरिता महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिताच्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष पुढे ओढण्यात येत नाही। सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरले जातात। उदाहरणार्थ, एक जागा आहे ओबीसी साठी आहे आणि समांतर आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 जागा आहे, नंतर भूकंपग्रस्ताला 1 जागा आहे, पण हे उमेदवार इथे भेटलेच नाही, तर ह्या जागा कुणाला वर्ग होतात, तर ह्या जागा जनरल कॅटेगरीला ओबीसी मधनं 2ही जागा वर्ग होतील। मग जनरल कॅटेगरीमधून गुणानुक्रमे त्या विद्यार्थ्यांना ह्या जागा दिल्या जातात। ओके, सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा। नंतर प्रकल्पग्रस्त आरक्षण आपण बघणार, तत्पूर्वी शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे सर्टिफिकेट कुणाकडून काढावे लागते आणि कागदपत्रे काय काय लागतात। आता हे 2 मुद्दे मी तुम्हाला पुढे सांगतो।
सर्टिफिकेट हे कुणाकडून काढावं लागतं? तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं जिल्हाधिकारी ऑफिस असतं, कलेक्टर ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये पुनर्वसन डिपार्टमेंट आहे, पुनर्वसन अधिकारी तिथे असतात. त्या पुनर्वसन अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला हे डॉक्युमेंट काढावे लागतं. हा पहिला मुद्दा. हे डॉक्युमेंट काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात हे तुम्ही तिथे जाऊन एकदा चौकशी करा, ते तुम्हाला डिटेल सांगतील आणि तुम्हाला सांगतील पण की तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये आहात का, त्यांच्याकडे लिस्ट असते. तुम्ही भूकंपग्रस्तामध्ये आहात का, त्यांच्याकडे लिस्ट असते. त्यानुसार ते मला ते अपडेट पण देतील. जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट सांगतील, ते डॉक्युमेंट सबमिट करा, तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट मिळेल. दुसरं, आता हे सर्टिफिकेट एकदा काढल्यानंतर कोण वापरू शकतं त्यावरती पुढे माझं विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतो आणि कागदपत्रे काय काय लागतात ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला थोडक्यात घेऊन जातो प्रकल्पग्रस्त आरक्षणकडे. बघा, प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण जे आहे फक्त गट क संवर्गातील पदांसाठी आहे. 5% आरक्षण तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. सामाजिक कप्पेकृत आरक्षण आहे. यासाठी वयोमर्यादा 45 वर्षापर्यंतचा उमेदवार प्रोजेक्ट अफेक्टेड मधून एक्झामला फॉर्म भरू शकतो आणि परीक्षा शुल्क तुम्हाला जे सामाजिक आरक्षण तुमचं आहे, ओबीसीचे आहात, SC ST आहात, ज्या कॅटेगरीचे असाल त्यानुसार तुम्हाला फी असते. फी मध्ये माफी नाही, तुमच्या कॅटेगरीनुसार इथे फी भरावी लागते. मात्र वयामध्ये तुम्हाला 45 वर्षापर्यंत सूट आहे, म्हणजे खूप चांगली संधी तुम्हाला आहे. आता लाभार्थी बघा, हा एक मुद्दा तुमचा खूप महत्वाचा असणार आहे. कोण लाभार्थी आहे? केंद्र शासन पहिलं किंवा राज्य शासन यांनी हाती घेतलेल्या पहिला पाटबंधारे, दुसरं वीज किंवा इतर जर काही प्रकल्प असतील, काही प्रोजेक्ट असतील तर इतर कोणत्याही प्रकल्पामुळे ज्या व्यक्तीचे घर अथवा घर किंवा काय जमीन पूर्णता किंवा अंशतः संपादनात आली असेल. बघा, आता तुमच्या शेतावरनं, तुमच्या घरावरनं हे काही प्रोजेक्ट जर गेले असेल तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुमचे घर गेले असेल तर नोंदी असतात कलेक्टर ऑफिसला. तिथे जाऊन तुम्ही जर विचारणा केली तर त्यांच्याकडे नोंदी सापडतात आणि तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळू शकतं. अशा व्यक्ती किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्तींवर अवलंबून असणारी व्यक्ती. आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या. अशा व्यक्ती, आता सपोज बघा, मी एक उदाहरण तुम्हाला इथे लिहून देतो, दाखवतो. म्हणजे बघा, सपोज हा एक व्यक्ती आहे, तुमच्या घरातला मुख्य व्यक्ती आहे. मी म्हणत यांना कदाचित तुमचे आजोबा असतील किंवा वडील असतील असं तुम्ही पकडा, आजोबा वडील जे काय असेल ते. त्यांच्या काळामध्ये तुमची जमीन जी आहे ती जमीन या प्रोजेक्टमध्ये गेली होती. मग प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आजोबांनंतर फॉर एक्झाम्पल त्यांचा मुलगा, म्हणजे तुमचे काय म्हणजे आपण त्याला वडील आले. वडिलांनंतर ते काय झाले, तुमचे अपत्य आहेत, अपत्य 1 अपत्य 2, मुलगा मुलगी मुलगी काय असेल ते. मग आता सर्टिफिकेट तर प्रोजेक्ट अफेक्टेडचं आजोबांच्या नावाने आहे. मग याने त्यांनी सांगितलं बघा, अशा व्यक्ती म्हणजे कोणत्या, ज्यांची घर अथवा जमीन पूर्णतः किंवा अंशतः ह्या प्रोजेक्टमध्ये गेली अशी व्यक्ती किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणारी व्यक्ती. मग आता ह्या व्यक्तीवरती, आजोबांवरती अवलंबून असणारी व्यक्ती कोण असेल? त्यांचा मुलगा म्हणजे तुमचे वडील असू शकतात, तुम्ही स्वतः असू शकतात, बरोबर नाही? वडिलांची मिसेस तुमची आई असू शकते, आजोबांची सूनबाई असू शकते, आजोबांची पत्नी असू शकते, आईवडिलांची मुलगी पण असू शकते. आजोबांवरती अवलंबून असणारी खालची पिढी, त्या सगळ्यांनाच ते चालणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे ठीक आहे, मग हे सर्टिफिकेट तर आजोबांच्या नावाचं आहे, मग आम्हाला याचा उपयोग होईल का, ते वापरता येईल का? तर पुढे सांगितलं त्यांनी बघा, प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा बघा, ती पती असू शकते किंवा पत्नी असू शकते त्या व्यक्तीची, त्याची अज्ञान मुलगी असू शकतात, अविवाहित मुली असू शकतात. आता इथे अविवाहित मुली टाकल्या पण पुढे एक GR पण आलेला आहे. मुलीचं लग्न जरी झालं असेल तरी ती मुलगी वडिलांचं हे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट वापरू शकते. याच्यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे, GR पण माझ्याकडे अवेलेबल आहे, काळजी करू नका. सो लग्न जरी झालं असेल तर वडिलांच्या बाजूचं प्रमाणपत्र तुम्ही वापरू शकता. बरोबर. पुढे अज्ञान भाऊ किंवा बहिणी, आई वडील, अविवाहित नात, बघा इथपर्यंत आलोय, नात नातू सून यांचा समावेश होतो. आता लक्षात घ्या, इथे अज्ञान मुलं मुलगी टाकलेली आहे, पण तुम्ही सज्ञान म्हणून कसं सांगणार? तुमचं लग्न झालं, 18 वर्ष कंप्लीट झालं, तुम्ही सज्ञान म्हणणार. पण जर हे सर्टिफिकेट तुम्ही ट्रान्सफर करता, सर्टिफिकेट ट्रान्सफर करता येतं एकदाच. जर हे सर्टिफिकेट ट्रान्सफर तुमच्या नावाने करून घेतलं तुम्ही कलेक्टर ऑफिस मधून तरी चालणार आहे, किंवा तुमच्या आजोबांच्या नावाचं सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकत असाल तर ते पण चालणार आहे. सो लक्षात घ्या. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, प्रकल्पग्रस्ताकरिताच्या आरक्षणाचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस अनुज्ञेय आहे. जर त्या प्रोजेक्ट अफेक्टेडच्या मार्कशीटवर, सर्टिफिकेटवर तुम्ही एखाद्या ठिकाणी सरकारी नोकरी घेतली असेल, त्याचा लाभ घेतला असेल तर परत तुम्हाला कोणालाही तो लाभ मिळणार नाही. तथापि ज्या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही 1 जून 1965 पूर्वी सुरू करण्यात आली, आता याच उमेदवारांना मिळणारे प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट ज्यांची जमीन घर अंशतः पूर्णता
1 जून 1965 पूर्वी गेलेली आहे, संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती प्रकल्पग्रस्त झाल्या अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील जास्तीत जास्त 2 व्यक्तींना प्रकल्पग्रस्तांचे लाभ अनुज्ञेय ठरतात. बघा आता मी परत रिपीट करतो, यापूर्वी जर कोणाची जमीन गेली असेल तर त्यासाठी 2 व्यक्तींना संधी आहे, पण त्याच्यानंतर झाले असेल तर एकाच व्यक्तीला संधी आहे. लक्षात घ्या, प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे तुमची जमीन घर गेला असेल तर ह्या डेट पूर्वी असेल तर 2 व्यक्तींना याचा लाभ घेता येईल, सवलत घेता येईल. याच्यानंतर जर असेल तर एका व्यक्तीला सवलत मिळणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता आवश्यक प्रमाणपत्र मध्ये काय बघा, प्रकल्पग्रस्त दाखला प्रमाणपत्र म्हणजे काय, ते मिळतो संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने संबंधित पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला नोकरी विषयक सवलतीच्या संदर्भात दिलेला दाखला प्रमाणपत्र पूर्वपरीक्षेच्या अर्जासोबत सादर अपलोड करणे आवश्यक आहे. आता इथे लक्षात घ्या, हे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट तुमचं 14 मे 2025 पूर्वीचं लागेल शिक्षक भरतीसाठी, प्रोजेक्ट तुम्हाला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना. हा एक मुद्दा लक्षात घ्या. वय, दिवस, राष्ट्रीयत्व तुम्हाला मी आता सांगितलं की तुम्हाला इथे महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. ओके, सो हा मुद्दा तुम्हाला सांगितलं मी कुठून मिळतो तुम्हाला ते पण सांगितलंय. प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट तुम्ही खालच्या नातू पर्यंत वापरू शकतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे घेऊन जातो, भूकंपग्रस्त आरक्षण कसं असतं बघा, लक्षात घ्या. भूकंपग्रस्तांकरिता शासन सेवेतील सरळ सेवा भरतीच्या फक्त गट क संवर्गासाठी 2% आरक्षण आहे. वय, यामध्ये तुम्हाला 45 वर्षापर्यंत सूट आहे. निशुल्क तुमचं सामाजिक आरक्षण जे आहे म्हणजे SC ST OBC त्यानुसार फी तुम्हाला भरावी लागते. त्यानंतर लाभार्थी जर बघितलं भूकंपग्रस्ताचं तर लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील जी 52 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे तीच कुटुंब या भूकंपग्रस्तामध्ये येतात, त्यांना सवलत घेता येते. ज्यांची घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यांच्या व्यवसायाची जागा अथवा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असल्याने जगण्याचे साधन नष्ट झाले आहे, भूकंपग्रस्त कुटुंबामध्ये पती, पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, कुटुंबात राहणारे कुटुंब प्रमुखावर अवलंबून असणारे भाऊ व बहीण, नातू, सून, नातूची पत्नी, नात, पंतू, पंतूची पत्नी, पंती, खापरपंतू, खापरपंतूची पत्नी, खापरपंती यांना भूकंपग्रस्त आरक्षण अनुज्ञेय आहे. म्हणजे खूप पिढ्या पुढे गेल्या आहे. म्हणजे मुलगा झाला, नात झाला, नात नंतर काय येतंय पंतू झालाय, पंतू नंतर खापरपंतू पण आलाय. म्हणजे जवळपास 5 पिढ्या पुढे गेलेल्या आहे. 5 पिढ्यांपर्यंत तुम्हाला भूकंपग्रस्त सर्टिफिकेट वापरता येईल. आणि भूकंपग्रस्तांकरिता आरक्षणाचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस मिळू शकतो. घेतला असेल तर परत मिळणार नाहीये, नसेल घेतला तर नक्की याचा फायदा करून घ्या. आता झालं काय, हे फक्त 2च ठिकाणचे, लातूर, उस्मानाबाद. आता या ठिकाणी फार 2च जिल्हे असल्यामुळे फार कमी मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये अवेलेबल होऊ शकता भूकंपग्रस्त सर्टिफिकेट सह. मग जर भूकंपग्रस्तांचं सर्टिफिकेटसाठी भूकंपग्रस्त व्यक्ती मिळाला नाही तर काय होतं ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, भूकंपग्रस्त दाखला कुठे मिळतो त्यांना, तर ह्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला भूकंपग्रस्त असल्याचा दाखला मिळतो. त्यानंतर तुम्हाला डोमिसाईल पण कंपल्सरी आहे. पण भूकंपग्रस्तांकरिता आरक्षित पदावर निवडीकरिता पात्र उमेदवार न मिळाल्यास सदर पदावर प्रकल्पग्रस्त व्यक्तीची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते. बघा, प्रकल्पग्रस्तांवरती हे जागा काय होत्या, वर्ग होतात जर इथे भूकंपग्रस्त नाही मिळाले तर. हा मुद्दा पण नीट लक्षात घ्या. आणि मग पुढे घेऊन जातो तुम्हाला मी एंडकडे की आता हे सर्टिफिकेट जे असतात हे सर्टिफिकेट तुम्हाला कलेक्टर ऑफिसला मिळतात. तिथे जाऊन तुम्ही विचारणा करा, तुम्ही जर त्यात मोडत असाल तर तुम्हाला माहिती देतील, त्यानुसार डॉक्युमेंट त्यांच्याकडे जमा करा, त्यांच्याकडे सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. पण लक्षात घ्या, तुमच्याकडे डॉक्युमेंट हे आता शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलसाठी हे कधीच असावं लागेल, 14 मे पूर्वीचं असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं जर सर्टिफिकेट असेल आणि त्याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करून घेऊ शकतात. फक्त त्याचा वापर याच्यापूर्वी याची सवलत घेतलेली कोणी नसावी, लाभ घेतलेला कोणी नसावा, तर तुम्हाला पण लाभ नक्कीच मिळेल. ओके, सो याबद्दल अजूनही काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा. याच्याबद्दलचं GR पण माझ्याकडे अवेलेबल आहे, ते GR हवे असेल किंवा त्याच्यावरती काही व्हिडिओ पाहिजे असेल तर ते मला कळवा. आणि शेवटी जाताना सांगतो की तुमच्या माहिती जर कोणी विद्यार्थी असेल, D.Ed B.Edच्या फर्स्ट इयरला असेल तर त्या विद्यार्थ्यांना कळवा. CTTची बॅच आपली पेपर 1 पेपर 2ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली आहे. आणि TET प्लस CTची एकत्रित बॅच पण आहे आणि TETची पण एकत्रित बॅच आहे. तुम्हाला ही फी दिसते. बॅचमध्ये तुम्हाला सेपरेट विषयाचे सेपरेट फॅकल्टी आहे, PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, PYQ सेशन्स आहे, IBPS पॅटर्ननुसार पूर्ण शिकवलं जातं, डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे. नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करताना बाप्पा नावाचा कोड वापरा. तुम्हाला 20% या फीमध्ये अजून
अजून सवलत मिळणार आहे. सो नक्की लवकरात लवकर जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. डाउनलोड करून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. काही शंका असेल तर तुम्हाला 888825 ह्या नंबरवरती आपण कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.